हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम, हाय हाय. मी जेव्हा केव्हा बोलायला येतो तेव्हा माझ्याकडे एक गुड न्यूज असते ऑलवेज. नाही मला पुढे सोफ्यावर नाही बसवत आहेत, पृथ्वीकलाच बसवत आहेत. ठीक आहे. नाही मी रिलेशनशिपमध्ये पण नाही आहे, अजूनही मी सिंगल आहे. हाय प्राजू, कशी आहेस? प्रयत्न एक हलका. नाही नथिंग असं काय नाहीये. एम टाउन मधली न्यूज आहे की मी डिरेक्टर होतोय. डिरेक्टर, मी आता सिनेमा डिरेक्ट करणार आहे. अरे एक ऍक्टर ऑलरेडी डिरेक्टर आहेच, दुसरा ऍक्टर होऊ पाहतोय. म्हटलं मी पण एक त्यात डुबकी मारून घ्यावी. सर डिरेक्टर म्हणून एक मी महत्वाचं काम केलेलं आहे, ते म्हणजे फुकटात लोकेशन मिळवणे. आलोय काकाच्या गावी, मस्त 10-15 लोकेशन्स बघितली आहेत, मस्त इथेच थांबलोय 5 दिवस. जरा स्क्रिप्टिंग वर काम सुरू आहे. काय लेखक पण मीच आहे, फक्त हिरो मी नाहीये. प्रोड्युसरला माझ्यापेक्षा जास्त विराज जगताप आवडला, सो विराज जगताप हिरो आहे. आणि मी सई मॅमना विचारलं होतं विराजच्या अपोजिट काम करायला, पण विराज नाही म्हणाला. म्हणून आता मी मोनल कडलकला घेतलंय. ओंक्या, ए ओंक्या, काका या काय इथे बस. ऐका नाही निवांत. अरे आरामात, एकदम आरामात, मस्त. आबळ बघितलंयस का कधी असं शहरात? नाही का? नाही असंच असतं इथं गावात. जेवण कसं होतं? लई मी नॉर्मलच. एकदम मस्त होतं, एकदम मस्त. चाललंय का फर्मसच असणार जेवण. गावचं जेवण आहे, गावचं. इथली चटणी तिखट असली ना तरी जेवण गोड आहे. काही अर्थ नाही या वाक्याला काका. हा म्हणजे तसं नाही रे, पण म्हणजे आहे का नाही जेवण भारी मस्त असं असते. खूप जेवलोय काका. आता एक मस्त पडी टाकतो. नाही 2 तासाची झोपतोय कशाला रे? अरे थांब किंवा थांब. ती आमची पाहुणी आहे, ती गावातली भाऊकीतली. कोण? शामराव. ती फॅन आहे ती रे तुझी. येतील 10 मिनिटं, थांब त्यांच्यासाठी. थांब काका, 10 उद्या करूया ना. थांब रे थांब. ती शामराव येते त्याच्या पोराला घेऊन. त्याच्या पोराला तुझ्या ह्याच्यात ही करायचंय ती कर. कशात काय करायचंय? अरे ती करतो ना तू, हास्य जत्रा. हा त्याच्यात त्याला ती ऍक्टिंग करायची आहे, ती कर. काका नाही म्हणू नको रे. हे बघ, ती आपली नात्यातली आहे, ती भाऊकीतली आहे, ती त्यांना करावं लागतंय तर गावात ठेवत्या. ती लक्षात ठेव. गावात कसं चांगलं मानपानानं राहावं लागतंय. त्याला कर. ती येईल आता माझा दोस्त श्याम राजपूत, आणि त्याचा पोरगा येईल श्रमेश बेटकर. श्याम राजपूतचा मुलगा श्रमेश बेटकर. हा आरती त्याचा बाप आहे का नाही श्याम राजपूत, ती आहे खानदेशातलं. आणि त्याचं पोरग आहे का नाही, ती रत्नागिरीत वाढलंय मामाकडं. दिलंय म्हणाव त्यांना लॉजिक. चला पुढे. चाल रे बोरे, चल. आलं बा आलं. अरे राम राम प्रताप भाऊ. या शामराव या बसा इथं या. अरे बाप, आम्ही अरे प्लीज पाया वगैरे दाद्याला भेट. आम्ही नेहमी बघतो बरं का तुमचं. ते एकदम बलतब भारी असतं बा. काय ते नाही का ते हास्य जत्रा. या गावात अशी पूर्ण वाक्य कोणी बोलत नाही वाटत. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सगळं बघितलंय सर. तुम्हाला फॉलोच करतो सर. अरे नको एवढं नको. आणि तुम्ही तो म्हणजे यमडूड त्याचा रोल काय करता बा? करते देवडूड करतो मी. काही फरक नाहीये बा त्याच्या. बस शामराव बसा. या इथे बसा इथे. शामराव त्याचा तुम्ही तो यमडूड बघितलाय, त्याचा सोटू बघितलाय का? मग बघितलाय ना. मी सोटू नाही करत. मी का वाटतो विराज जगताप लोकांना? मी ओंकार, मी सोटू नाही करतोय. शामराव तुम्हाला सांगतोय, सोटू करतोय, तात्या करतोय, मामा करतोय. मग त्याला एस फॅक्टर म्हणतात तिथं. कोण क्या काय ती गाणं गा तुझं, तू दूर का गाणं गा. नाही,
खाते बघ ते माझं नाहीये, ते ओंकार भोजनेचं लय याला दुसऱ्याला द्यायची आवड. असं का? स्वतःवर घेत नाही, दुसऱ्याला देतय सगळं. तू तू हीच करतय तर. नाही असं माझं नाही. श्याम्या, हा हा, लय मोठा माणूस तिथं शहरात. असं का? केवढं केलंय त्यानं. अरे बापरे. आपण माग फैजाबादला गेलतो बघ. हा ते नारायण आप्पा त्यांच्याकडे. हा नारायण त्यांच्याकडे ना. ती नारायण आप्पाची तुला सांगू, नारायण आप्पाचं साडू आहे ती साडू. त्या त्यांच्या साडूच्या मेवण्याच्या चुलत्याचं कोणतरी साहेब आहे ती सोनी मराठे साहेब. असं का? ती सोनी मराठे साहेब भेटले याला. ती म्हणले काय करायचं, यो म्हणला हास्य जत्रा करू. तवा कुठं ती तयार झाली ती. ह्याचा कार्यक्रम आहे हास्य जत्रा, ह्यो म्हणला करायचा, तवा ती करायला तयार झाली ती. श्रम्या, दाद्याकडनं शिकायचं बरं काय. मी सगळं करतय, तू त्याचं ऐकलं ते तुला हास्य जत्रेत घेणार, कळलं का? ही करतय तर लय केलंय तिथं. काका इथे बोल की. असं काही हे नाही हा काका. काय सांगताय तुम्ही? हाय ती सांगतोय रे. नाही आज कोण सोनी मराठी, असं काही नाहीये. ते यार दमनचं एक स्केड्यूल झालं, मी जरा जेल झालो, ते खूप आहे, कळलं? उगाच तुम्ही काही यांना सांगू नका, कळलं का? हे यांनी जाऊन बाहेर पसरलं आणि ते हास्य जत्रावाल्यांना कळलं नाही असलं काही, मला काढणार नाही, मला रोज काढतील ते. नाही उगा आपलं काहीतरी बोलतोय. ह्याला तुला सांगतो शामराव, ह्याला मोठेपणा लय, विनय लय ह्याच्यात, विनय लय. मोठा भाऊ आहे का? नाही हा मोठा भाऊ आहे माझा, विनय मोठा भाऊ आहे. असं काही नाही, असं काही नाही. काकाला असं बोलशील काय? ह्याचं काय तुला सांगतो शामराव, ह्याला लय असं ती आहे बाबा, मी मोठेपणा लय आहे त्याचा, हे नाही करत, पण ह्यानंच केलंय तर सगळं, ही सगळं करत. ए बस की वंक्या, मी बसतो. आपल्या गावातले भाऊ कितलंय तर त्याला दी ऍडव्हान्स दे त्याला. चल दी ऍडवाइस काका, ऍडवाइस दे किती पण दे की दी. काय करतोस तू, काय करतोस? सर ऍक्च्युली मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर, आणि मी 3-4 शॉर्ट फिल्म पण केल्यात. थोड्याशा पथनाट्याचा पण अनुभव आहे. एकांकिका वगैरे काही केलंयस? हा सर मी करतोय किती, का नाही करणार? श्रम्या, दाद्या काय सांगते करायच्या एकांकिका करायच्या. अरे ती लई मोठं माणूस आहे रे बाबा, शामराव लई केलंय त्याने. असं का? तिथं तुम्हाला सांगतो, ती पुढे बसते ती नाही का दोघं, हा ते बसतात. आठवतंय का कोण? मग पुण्याचा टॉम क्रूज आणि सांगलीची जेनिफर लोपेज. काय करतोस तू, काय करतोस? सर ऍक्च्युली मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर, आणि मी 3-4 शॉर्ट फिल्म पण केल्यात. थोड्याशा पथनाट्याचा पण अनुभव आहे. एकांकिका वगैरे काही केलंयस? हा सर मी करतोय किती, का नाही करणार? श्रम्या, दाद्या काय सांगते करायच्या. अरे ती लई मोठं माणूस आहे रे बाबा, शामराव लई केलंय त्याने. असं का? तिथं तुम्हाला सांगतो, ती पुढे बसते ती नाही का दोघं, हा ते बसतात. आठवतंय का कोण? मग पुण्याचा टॉम क्रूज आणि सांगलीची जेनिफर लोपेज. नाही हो, ते प्रसाद ओके आणि त्या सई तामनकर मॅडम. ते दोघांचं म्हणजे तुम्हाला सांगतो शामराव, ती दोघं आहेत का नाही, त्यांचं करिअर झालं होतं शट अप गुड नाईट. असं का? ते कामच नाही दोघांकडे. दोघांनी ह्याला फोन केलाय, वंक्याला विचारलंय म्हणे, सर काम द्या. नाही सांगू दे, असं नाही काही नाहीये. ती प्रसाद काय का नाही, पुण्यातनं फिरायचं मुंबईला ह्याच्याकडे, मला काम दे. ह्याला दया आली. अरे वा. मी म्हणलं दोघांना या काम देतो, तुम्हाला या माझ्या कामात या. बाईच्या कळली म्हणली मला स्टेजवर काम करायचंय. मग हे म्हणला होय, तिकडे तिथं बसायचं, 2 खुर्च्या टाकून देणार, हसायचं काम करायचं. मी कोण देणार ह्याचं लय चालतंय तर शामराव, हो करतोय सगळं. तर ती पोरगी बसती कोपऱ्यात, ती ते प्राजक्ता माळी, ती नाचे मयुरी, तीच ती. तुला सांगतो शाम्या, गोरेगाव स्टेशनला रडत बसली होती पोरगी. लय रडत होती. ह्यानं बघितलं, ट्रेन मधनं उतरला आणि तिला म्हणलं, ए झिपरे इथे. ती बाया बावचाळली, इथं तिथं बघती, म्हणलं ए झिपरी कोण, तू जायस ना इकडे ये. ती आली रडत, म्हणला का रडतोस काका? तर ती म्हणली, मला डान्स करायचा आहे, मला शो मध्ये कुणी घेणं झालंय, म्हणला माझ्या कामात ये. काका
माझ्या कामात ये, माझ्या कामात डान्स कर, काय बोला चालायचं ती सगळं कर. करते का नाही वायरिंग सगळं हे बी शिकवलंय त्यानं. वा 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 ओंक्या लय मोठ्या मनाचं आहे त्या सगळ्या हे करतोय तर सगळ्यांचं चप्पल इथे आधी हे करतोय काय चाललंय तुमचं? तू केलं सांगायला नको मी नाही केलं. मी कोण प्राजक्ताला डान्स शिकवणार आहे? तू म्हणलं नव्हता का तिला डान्स? मी नाही म्हटलो. मी म्हणालेलो ती मला डान्स शिकवते ती आणि मी प्रसाद सरांना काम देतोय. तुम्ही काय बोलताय? नका असं बोलू. मला फोन येणार असेल पिक्चरसाठी तो पण नाही येणार. प्लीज. सही तामणकरांना मी काम दिलं? त्यांना नाही का बसवलं? मी दिलं काम? अरे त्यांना 8 दिवस बघता यावं म्हणून मी हास्य जत्रा जॉईन केली. मी त्यांना काम देतो. नका असं बोलू प्लीज. प्लीज असं करू नका. नॉर्मल सांग. मला गाईड करायचंय ना. मी ते करूया ना. याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको. बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. विनय मोठा आहे याचा, बाकी काय नाही. बस ही करतय रे सगळे. बरं मी काय बोलत नाही. तू त्याला हे कर, ते मगाचपासून डायव्हर्जन दे त्याला. डायव्हर्जन नाही डिरेक्शन दे असं आहे ते. दे किती पण दे. बरं ऐक ना मित्रा, तू ना एकांकिका वगैरे कर. तू स्पर्धा वगैरे कर. दाद्या सांगतो ते ऐकायचं. ती केल्या दाद्याला फोन करायचा. दाद्या तुला हास्य जत्रेला ह्याचं तेवढं. तुझा दादी आहे तो म्हणून तुझ्यासाठी करेल, नाही तर कुणासाठी करत नाही त्यो. ह्याच्या हातात आहे सगळं. तुला काय बाबा काय डायलॉग कोण बोलल, तिथं कास्टिंग कोण करल, नट कोण निवडेल, सगळे हे बघतय रे. सगळे बाकी कोणाच्या हातात काही नाही. नाही पण मी ते एका पेपरात असं वाचलं होतं बाबा. तिथे गोटे मोस्वामी आहेत ना, त्यांच्या हातात मोठे गोस्वामी. गोटे मोस्वामी नाही ते मुळात बोलायला किती कठीण आहे. गोटे मोस्वामी ते बरोबर बोलतात. गावाच्या मोठे सॉरी मला एकदम राग आला. शेवटी मोठे गोस्वामी सरांबद्दल असं नका बोलू. त्याला दाद्याचा प्रवास झालाय, त्याची चिडचिड झाली तर चिडत नाही तू. हरकत नाही. सॉरी मोठे गोस्वामी ते आहे. दाद्या चिडू नको. काका लागतोय तुझा, चिडू नको. चिडत नाही शामराव. नाही नाही पोरग जरा हे झालं. नाही, ते आहे की ती आहे ती दोघं. तुम्ही म्हणला का नाही ती मोठे गोस्वामी आहे ती. हाताखाली कामगार ठेवले ती. नाही असं काही तिथं काय आहे बस की रे. त्यांना सांगू दे. ह्यानं काय केलंय, त्यासनी कामं नव्हती, वय पिन वाढलंय तर ती कामाला ठेवून घेतलेली. ती पांढरी कशी आहे ती की ती काय सफेद सिमेंट आहे रे. सिमेंट गमिले उचलतात तिथे. हे करतंय सगळं. नाही तसं काही नाहीये काका. अरे तुम्ही काय करताय? अरे तुम्ही नका ना बोलू काका काहीतरी यार. हे बाहेर पसरलं ना मला तिकडे सिमेंट घेऊनच चालायला लागेल. तुझ्या हाताखाली काम करते. माझ्या हाताखाली कोण नाही काम करत काका. काय बोलताय तुम्ही? जरा थांबा प्लीज थांबा. गप्प बसा तुम्ही. भाई बघा मी नॉर्मल ऍक्टर आहे. हो मी नॉर्मल ऍक्टर आहे. तिकडे मी त्याचे पैसे घेतो. ती प्राजक्ता तिकडे अँकर आहे. ते सई मॅम, प्रसाद सर तिकडे जजेस आहेत. असे सगळे आम्ही वाटून घेतलेली आहेत काम. आम्ही एकत्र काम करतो सगळे. आम्ही कुटुंब आहोत. असं कोणी एकटा तिकडे असा मोठा नाहीये. कळलं का? मोठेपणा आहे तुमचा. अरे नाहीये मोठेपणा काका माझा. आम्ही हे खरं सांगतो आहे सगळं. कसला मोठे यात काय मोठेपणा असेल मला खरंच काही कळत नाहीये. आता मी पण इथे आहे ना, तिकडे शूट सुरळीत सुरू आहे. कोणामुळे काही कोणाचं अडत नाही तिथे. कळलं का? म्हणजे ऑडियन्स पण अरे एक बाबा दिवस मी नाही दिसलो तर लोक म्हणतात की अरे हा का नाही दिसला, पण शो बघतात कारण त्यांचं कार्यक्रमावर प्रेम आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. काहीतरी प्लीज नका बोलू. प्लीज नका बोलू तुम्ही. तिकडे आम्ही कार्यक्रम एकत्र कसा चांगला व्हावा ना ह्यासाठी काम करत असतो. कोणा एकट्यामुळे कार्यक्रम कसा मोठा होईल हे नाही बघत आम्ही. प्लीज थांबा जरा. तुझं काय ऍक्टर व्हायचंय ना? ऍक्टर व्हायचंय. तू इथे काय सांगतो ते ऐक दाद्या. बारी तुम्ही तिकडे. माझं काय तर ऍक्टर व्हायचंय ना, तर ऍक्टर म्हणून आपल्याला काय करता येईल ना, काय ग्रो करता येईल, काय प्रोग्रेस करता येईल ह्याचा विचार कर. हास्य जत्रा हे ध्येय नको ठेवूस रे. पुढे खूप मोठमोठी ध्येय आहेत. नाटक कर ना, फिल्म्स कर, वेब सिरीज कर, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय आउट करून बघ. आधी मुळात ऍक्टर म्हणून वाच, बघ, प्रगल्भ हो आणि मग या फील्डमध्ये एंटर कर. मग काय हास्य जत्रेचे ऑडिशन्स आहेत, असतातच. लोक जाणार आहेत काय काय 1-1 महिना 2-2 महिना, तेव्हा तुला बोलवतील. डोंट वरी. पण त्यासाठी ऑडिशन दे. त्यासाठी ऑडिशन दे. सर मला ऑडिशन असेल तेव्हा सांगा. मी नक्की सांगेन. हा फक्त एक काम कर. काय सर?
तुझ्या बाबांपासून आणि माझ्या काकांपासून लांब राहा. सर ऍक्च्युली मी बाबांपासून लांब होतोच, आता काकांपासून पण राहीन. गुड म्हणलं ना तुला. ही करतय रे दाद्या, सगळं करतय. दाद्यानं लय लोकांना मोठं केलंय. ही आमिर हाडकर आहे का नाही, त्याचं करिअर झालं होतं शट अप गुड नाईट. तर ह्यो त्याला म्हणलं शेअर मार्केट मध्ये गुंतव. पिंट्या, अरे स्टार्टर मार. चल सरपंचांच्या इकडे जायचं, त्यांचा हाऊस भरायचं. इथलं काम झालं आपलं. माझं बॅलन्स होतंय बघ. लागते एवढं माझा हंडा भरून दे की. आणि माझी कळशी पण. आधी माग गे काय कर शितली. आताच 8 बादल्या घेऊन गेला पाण्याचं तू. अरे आज काय करतोस, मेंढर असते ती, गुरु असते ती, असली पाणी नकोय द्यायला. आणि तात्या आहे का नाही पाठीला साबण लावून बसलाय, तो चळायला. शितली, बाकी लोकांना पाणी हवं की नको? अरे थोडं राहिलंय पाणी. ते गावचे सरपंच आहेत ना, निरंजन पाटील, त्यांच्या हौदात भरायचंय. त्या सरपंचाला तर पाणी द्या. अरे आमचा बी विचार कर की जरा. ऐ सोनू, दे की कळशी भरवाईस पाणी. जास्त लाडात येऊ नको. मी काय तुझं पामे आहे का? ए पिंट्या, तू स्टार्ट मार ना. चल ना. मला लय अर्जंट आहे. अहो मामा, पाणी नाही. घरी जा. आला तसे घरी जा, परत जा. अरे ऐकणार आहे आणि इथं सांगायला लागलं हे रांग तू पाहिजे. बघितलं का शितली, तुझ्यामुळे तर माणसांची गर्दी व्हायला लागली. तुला सांगतोय भांडी घेणी घरी जा पहिली. अरे अर्जंट आहे, मी सकाळपासून काहीच धुतलंय नाही रे. अहो मामा, तुम्हाला काय धुवायची गरज आहे? अरे असं काय करतो? एक काम करा, एक अगरबत्ती घ्याने अशी बाजूने फिरवा. झालं का? टाकीवर तुम्ही कानाखाली मारेन. काय बोलला? काय बघितलं शितली? तुम्हाला सगळे ऐका मामा, ऐका. अरे ऐका, तुम्हाला सांगतो आधी इथं पाणी नाही. इथं भांडी ठेवलं नाही. तर घरी जा पहिले. मग कोणता सांगतो पाणी नाही टँकर मध्ये. लई शहाणपणा करू नको. लय शहाणा झालायस तू. आम्ही ऐका. तात्याकडे मग दाखवते तुला. मदत मागाय मग चांगलं देते तुला. मला जर पाणी द्या. हे घ्या. ओ ताई, ह्याच्यात पण पाणी पाहिजे. मागातपासून किती पाणी नेलं? किती पाणी लागतं तुम्हाला? पाणी नाही टँकर मध्ये. घरी जा. बघितलं का शितले गावात कोण आलंय? शंकराची मामे बहीण आली आहे. शंकराची मामे बहीण. काय गे चिपरे, पिप्पाने हित्त कशाला आलीस? पिप्पाने कोणाला बोल? तिला बोलले ग. तुला बोल. तुझ्या गावातलं पाणी कमी पडलंय तुला, तेव्हा हित्त आमच्या गावात आलीस पाणी भराय. आमच्या शंकररावांच्या घरचं पाणी भरायला आली मी. शंकरराव, तू जरा ना आगीत तेल कमी होत, कळलं ना? तुला तर बघतेस. थांब. निघ निघित ना. कशाला निघू? निघ, आमच्या गावात पाणी नाही. निघ. मी आता ह्याच गावची होणार आहे काही दिवसांनी. ते दुकान बघतेस का तिकडचं? आमचंच होणार आहे ते. हे दुकान तुझ्या नावावर करणार आहे होय? लय डोकं फिरलंय माझं. 2 मिनिटं शांत बस. 2 मिनिटं थोबड पण ठेव तुझं. तू निघतेस का? मी निघत नसते इकडनं. तुझ्या सोड नको. आम्ही पाणी भरणार आहे. सोड. आम्ही पाणी भरणार आहे इथं. चल निघ. निघ आमच्या पाणी. आमचं पाणी भर. बादल्या फेकलं होय? बादल्या फेकली? कोणी फेकली? यांनी का गं टिटवे? बादल्या फेकल्यास होय? बाबू इकडे पण टँकर आलाय. फुटबॉल आहे का? उडवली बादली माझी. उडवली म्हणजे? माझा पहिला नंबर आहे. माझा पहिला नंबर आहे. तुमचं पोरीला कशाला पाठवलं त्या बादली घेऊन? मला पण बघा,
मावशी कशाला टाकता भांडी? इथं काय? हे घे. मावशी पाणी नाही, तुम्ही घरी जा परत. पाणी नाही म्हणजे एवढा मोठा टँकर आहे, घशात घालायला आणलाय सोय. ओ मावशी, त्यात पाणी आहे पण थोडंच आहे. त्या पाटलासाठी ठेवलं, आपले सरपंच आहेत, त्यांना पाणी नको का? अरे अर्जंट पाणी पाहिजे, सकाळपासून काय धुतलंय नाही मी. तो धुवाय पाणी कशाला पाहिजे? दगडी आहे तिथं जावाला. खरंच पाणी नाही. थोडं मला काय माहिती नाही, मी पहिले आले. नाही नाही नाही, एक मिनिट, चुकीची माहिती मिळाली. पहिला आम्ही दोघे आलोय आणि मग ही जिप्री आली. झिपरी कोणाला बोल, तुला बोलले का? आम्ही आली असेल, ह्यानी कळशीला अशी लाथ मारली आणि बादली फेकली आपली. पहिलं कोण आले ते काय नाही दिखतो. पहिलं माझ्या बादलीत पाणी पडत आधीच सांगते. मावशी, बाकी सगळे हवा आणदे. हे बघा, जास्तीत जास्त 2च बादल्या पाणी देऊ शकतो. कोण हाय नाही इथं. तुला पहिला सारखा हित पोळा लपून लपून बघतोय. धमक आहे तर बोल की. अरे तुझ्या होणाऱ्या बायकोशी कशी वागते तुझी आई? पण आईशी कशाला भांडत्या? तुला कळतंय का? ऐके शिकले, एक तर माझी ना तुमच्या दोघींच्या मध्ये यायची हिंमत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ना कशी बशी होकार दिल रा आपल्या लग्नाला, तो पण नकार दिल. तिचं बोलणं तिचा अपमान सहन करू मी. माझा हक्क मी मिळवीन. मला काही माहित नाही. तुझ्या धमक आहेत तर बोल, नाही तर मी चालले. बोलतो पाईप लावणार पाण्या चल. थांबा मावशी, देतो ना, जर थांबा ना. 2च काय रे घे. थांबा ना जरा. होतंय काय तुला? कुठं काहीच नाही झालं मला. मग दोघे कशाला आला पाणी भरायला? मग मी हाय की, मी पाणी भरतो. चला घरी, चला बरं. असं कसं? मी असताना तुम्ही पाणी आणणार होय? नाही हो, पाया पडते. बाबू लई टेरिनिंग घेऊन आली. पण यार घे ना बाबा, चल ना. एवढा टाइम नाही माझ्याकडे बाबा, चल पटकन. आय अरे काय या लावलंय. ऐके, आपण का पहिलं पाणी भरतोय? मग कुणी भरलं पाहिजे? शितलीनं भरलं पाहिजे. कशा? आपण 12 बादल्या नेल्या त्या, तर मग तिनं 8च नेल्या त्या. हा तर मग आता ती पहिली आलती. हा, तेच सांग. ती पहिली आलती आणि मग शंकर या गप बसतोय सोय. घरात माणसं आपल्या जास्त आहेत की तिच्या जास्त आहेत? कोणाचे जास्त आहेत? माणसं जास्त नाही, एकच माणूस आहे जो जास्तीचा झालाय म्हणून पाणी जास्तीचं लागते. काय बोललीस ग? हा काय वजनावर बोलतीस होय? अहो नाही वजनावर बोलतीस होय? ऐशी बापसाने काही शिकवलं नाही होय? काय शिकवलं नाही होय? हा, मोठ्या बायकासोबत कसं बोलायचं शिकवलं नाही होय? शिकवलं नाही होय? थांब की. ऐ गावठी एको खबरदार ठेव की. मध्ये 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 लावली पिपाणी नुसती. पिपाणी कोणाला बोलते का? आत्या मी सांगते काय आहे का नाही, मी चुकून बोलले. मला डायरेक्ट तुम्हाला बोलायचं नव्हतं. ऐका माझं, ते जे आता पाणी येणार आहे ना, ते गडूळ असणार आहे. ते पाणी मी भरते. तुम्ही कशा पायी गडूळ पाणी भरताय? आम्हाला चालतंय गडूळ पाणी. तू नको शिकूस आम्हाला गडूळ पाण्याचं काय. आम्हाला तू गडूळ पाणी नेणार आणि आम्ही काय उगा तिथं बसलोय. काय करता मावशी? खाली पाणी द्या. आता कोणालाच पाणी मिळणार नाही इकडे. तुम्ही इथं तिथं ओ मावशी थांबा. इथं कोणालाच पाणी मिळणार ना आता. ती शितली आता आमच्या टँकरच्या पाण्याला गडूळ बोलली. ए शितले, आमच्या टँकरचं पाणी एकदम क्लीन आहे, मिनरल वॉटर सारखं, माहितीये का? मिनरल वॉटर मोठा शहाणा. तिकडं बाबूच्या हिरीतलं पाणी आणतो आणि इथं सांगतो मिनरल वॉटर. मामा नंतर एवढी मोठी थैली लावून फिल्टर पण करतो, ब्लिचिंग पावडर टाकून क्लीन करतो, माहितीये का तुम्हाला? अरे मग थोडं दे की मला पाणी. नाही देणार आता, जा. अरे बाबा टाक ना, चल ना पटकन टाक ना. 2च बादल्यात, कोणाला द्यायचे सांगा, देतो लगेच. पहिला नंबर. 18 बाटल्या घ्यायलायस की? नेऊ दे की एक हंडान कळशी. ए टिटवे, जरा गप्प बसतीस का? हांडाने कळशी नेऊ दे. एक मिनिट. आय मी समजतो. आय हे ना बाबा. या नाही घेऊ दे की ग तिला पाणी. हा लई लाट बघतीये. नाही मी आपलं एक हसता असतं का नाही, पाणी दिल्यावर हे लागतं पुन्हा. शंकर दुकानावर जा. जा. काय चाललंय तुझं? तिला भरू दे पाणी. तू काहीच बोलत नाहीस. आता तिला आंघोळ करायची, अजून आंघोळ बाकी आहे. 1 मिनिट. कोणला आंघोळ करायचे? आयला. तुझ्या आईला आंघोळ करायचे? मग तिथं म्हशी सोबत डबक्यात बसव की, डुंबत बसल दिवसभर. तेवढी धुवून निघाल इथून तिथून. काय बोलली? तुम्हाला म्हस बोलली आता. नाही आई नाही आया. का ग?
नाही नाही म्हैस बोललीस वय म्हशीसारखी दिसते का ग मी म्हशीसारखी दिसते का ही? तुझ्या घरात येऊन खाते का ग मी तुला घरात येऊन तोंडाला मी गप की जरा गप. तुला नाही आते तुला नाही बोलली ती जा 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 तुला नाही बोलली तिला सांगा माझ्या नादाला नको नाही लागूस. बोलली हा. तिला सांग ना नको लगू यांच्या. काय ग कोणी केलं काय कुणी केलं हा मग कोणी केलं कोणी केलं लय नाटकी करतेस का ग आई. लय नाटकी करतीस तू ना लय डोक्यात जातेस माझ्या तुझा थोबडाच डोक्यात जातोय माझ्या काय बोलली का मी ढेकर दिला असं असं एवढं मोठं ढेकर देतात वय तुला अशी चुंबड बनवून हित्त ठेवीन आणि 7-8 हंडी ठेवीन त्याच्यावर शंकर्या सांगून ठेव शंकर्या नाहीतर मग हा आणि मग मी पण हा मग हा त्या घरातलं खाते वय मी घरातलं खाते वय आत्या. मी म्हैस दिसते वय म्हैस दिसते वय. असं चिकल्यात वय अशी रोतून बसते वय मी अशी अशी रवंत करते वय अशी रवंत करते वय. तुझ्या आता जरा अशी लाट काढीन ना मागणी आय अरे नको ना भांडू आहे कशाला तुम्ही बोलताय सर मारायला पहिल्या फटक्यातच दिवस गेले वाटत हाय 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 करती दिवस गेले नाही पाठ दुखती. नीट चाल. शंकरराव पाठीवर ना आठवलं आपण पटपट पाणी भरून घेऊ ना तुमची आंघोळ पण बाकी आहे ना आणि आज तुमच्या पाठीला मी साबण लावणार आहे ना. बाबो तू लावणार आहे सोय साबू कुणाच्या पाठीव कुणाचा साबू हे काय बोलली हे काय बोलली हे पाठीला साबण लावणार बोलली हे काय बोलली का ग तुला कायला मिरच्या लागल्या हा तुमच्या खानदानात नाही का कुणाला पाठ साबण लावायला नाही का तुझ्या घरात आहे ना तो बोकुड त्याच्या पाठीला लाव ना साबण एक मिनिट कोण बोकुड तुझा बाप माझ्या बापाला बोकुड म्हणले बाबो शंकर्या तुझ्या म्हाताऱ्याला समजावून ठेव लय शहाणपणा करायला लागले एक दिवस आहे का नाही शेणात अशा गौऱ्या म्हणून थापेन म्हातारीला बसवीन आणि खालच्या थप्प्या लावीन अख्ख्या बेतभर काय बोलत ती मामी काय आता काय मामी मामी हे आपल्या घरला येणार आहे म्हणे. काय हे शेतले आपल्या घरला येणार आहे आणि तुला अशा शेणाच्या गौऱ्यांमध्ये भिंती थापणार आहे बोलती. शंकर्या आहे नाही हे काय बोलली तू ऐकून घेतलंस हे? नाही 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 आणि ही आपल्या घरी काय येणार आहे ती तेच सांगत होती मला काय? ती येणार आहे घरी येणार आहे ती का गौरी गणपतीला गौरी गणपतीला ही का आपल्या घरी येईल गौऱ्या पुसतात ना तवा मग ती म्हणली मी गौरी गणपतीला येते घरी असंच ग हुल देती येणार तर काय नाही हुल देते नुसती ही हुल हुल आणि मला देणार मला देणार मला म्हणजे तुम्हाला नाही तिला देणार नाही तुम्हाला नाही ऐक ऐक तुला पाणी हवंय ना हवंय. थांब मी काय सांगतो माझ्याकडे आयडिया आहे ती करूया हा. आपला हांडा कुठे इथं ठेवली बादली शिकलीचा हांडा हा. आहे आपली बादली कुठे ही बघ. हे आपले हे आपले मामा, थांब, कुठं चालला? व मामा. नाही नाही हे माझी आयडिया फक्त ऐकून घ्या हे बघ बन्नी आहे का नाही 2 बादल्याच आहेत पाणी तुझ्याकडे हो एक काम कर अर्धा हांडा हिचा भर अर्धी बादली आमची भर आणि मग अर्धी कशी माझी हा हिची अर्धी कळशी भर आणि मग उरलेलं ते राहिलं लयच अर्जंट आहे हे बाटलीतलं गंगाराम आहे ना त्याच बादली भर अर्धी बरं चालतंय एक मग धरणं सांगा काय झालं होतं हा? तू ऐकूनच घेत नव्हती काय हे शंकर्या पहिली माझी बाजली. थांबा, काही गडबड करू नका रे. हळू, थांबा हळू, दोनच हळू. बादल्या आहेत. माझी बाजली. मागवा. थांब आय पहिले शितलीची भर होती तिचा पहिला नंबर होता का नाही ती आली होती पळत पळत मी बघितलंय आहे शंकर्या लाव हा नाही हंडा लाव ए शंकर्या कन्फर्म आहे ना हा, confirm आहे. कोण आहे पहिले या लवकर रे लावलाय ना आता चालू कर ना शिकलीचा हंडा लाव हो. शिकलीचा शितली ए आणि मग माझी कशी शिकली. लाव हा का? आपली बादली नको भरू दे मी तुला 143 काय हं? आणि कुठे काय कुठे काय कुठे नाही काय ते पाणी आहे टँकर मध्ये पाणी आहे म्हणजे येत का नाही
नळातनं जायला ते उतारावर आहे ना टँकर, मग पाणी सगळं असं तिकडे गेलं त्या साईडला खाली आहे. नाही ते एमएच वॉटर सप्लाय लिहिलंय. अहो ते सप्लाय हो, सप्लाय ते सप्लाय नाही. एक काम करा, मी तिकडे आपल्या सरपंच आहेत तिकडे चाललोय, तिकडे सगळी भांडी घेऊन तिकडे देतो ना पाणी तुम्हाला. इकडे नाही येणार आता. तू तर म्हणलं आता हौदात भरल एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये. अरे हाय शितली, पण ते उतार असल्यामुळे पाणी तिकडे आहे खाली. आता तू उगाच बात नको हाणू. हे सगळं आता घेऊन आम्ही तिथं सरपंचाकडे यायचं वय. एवढा टाइम हाय वय आमच्याकडे नाही तर काय. आता आत्या बाई एक काम करता का माझं? काय वाईच आहे का नाही? टेम्पोच आहे का नाही पुढच्या बाजूने जावा आणि वाईस टेम्पो असा वर उचला म्हणजे मग मागून भरकन पाणी येईल खाली. कशी आयडिया हिच्या तर अरे भावा विषयच हार्ड आहे आपला. माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये ना मी पत्रिका छापतो, बॅनर नाही छापत. हा तुझे बॅनरचं नंतर बघू. पत्रिका छापायच्या असतील ना लग्नाच्या बारशाच्या तर सांग. अगं ठेव. अरे लय लोड आहे का माझा. ठेव. हॅलो. अरे भावा ठेवलं तरी हॅलो करतोयस? नाही हॅलो मी अयो गौरव मोरे. Yes. साक्षात माझ्या प्रिंटिंग प्रेस मध्ये. अयो या बसा. ओ बसा. पाणी बिनी काय? बसा. हा सावकाश. बाकी काय अभिनंदन. लग्न कसं झालं? मजेत ना एकदम? वहिनीनं बघितलंच नाही मी. नमस्कार वहिनी. पत्रिका कशा वाटल्या लग्नाच्या? मस्त ना एकदम? लोक खुश ना एकदम? आई लाजतीस का? मी नाही हो वहिनी. काय तुम्ही हो? मी आई आहे ना हिची प्रिया. या वहिनी ना. आयो नमस्कार आई. चष्म्याच्या वर्किंगचा एवढा घोळ झालाय. ओ हा वय. नमस्कार वहिनी. कसं म्हणजे लग्न व्यवस्थित झालं? पत्रिका कशा वाटल्या ते सांगा. आमच्या प्रिंटिंग प्रेस मधल्या पत्रिका कशा वाटल्या सांगा. एक मिनिट. कुणाचं लग्न? कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोय? आता अभिनंदन केलं म्हणजे तुमचंच लग्न ना. अरे बाबा 10 दिवसांपासून तुझ्याकडे मी पत्रिका छापायला दिल्यात. 8 दिवसांनी माझं लग्न होणार आहे. आमची लग्नाची खरेदी केली, सगळं सामान घेतलं. तू म्हणतो पत्रिका देणार आहे. कधी देणार आहे? पत्रिका दे मला. चल. बाप म्हणजे लग्न झालेलंच नाही. अरे पत्रिकाशिवाय लग्न कसं करणार यार? हे पण बरोबर आहे. म्हणजे नाही कसं आहे, काय झालं? कामाचा लोड आहे ना, त्यामुळे कोणाच्या पत्रिका दिल्या, कोणाच्या छापल्या, कोणाच्या वाटल्या काय डोक्यात नाही राहत. माझ्या पत्रिका दे. 8 दिवस राहिले लग्नाला. त्याचं काय आहे, पत्रिका देतो मी. लोड जास्त असल्यामुळे जरा लोड आहे. आणि काय आहे, आता कोरोनाची 2 वर्ष होती, लग्न कार्य थांबली होती. जसा कोरोना गेलाय तसे सगळे तुंबलेले नवरे बाहेर पडले. तू बाबा दे ना पत्रिका. 8 दिवस आहेत लग्नाला, अख्या गावाला वाटायचे आहे. हे बघ, पत्रिकेचं नाव घेतलं आणि हा बघा तुमचा गट्टा झालं. काम एकदम चांगलं छान. एक मिनिट बाबा ना. अरे बाबा दाखवा मला. बाबा असू द्या बाबा पत्रिका. असू द्या काय तर ठरवा. वा वसाडे अक्षर बघ, नाही तर तुझं अक्षर मी बघ जरा अक्षर बघ. अरे हे प्रिंटिंग मशीन मध्ये छापलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं नाही, हाताने छापलेलं आहे ते. मला कशाला मारलं? नाही मी म्हटलं असं काय अक्षर म्हणजे जरा काय ना. काय झालं? आवडली आहे काय पत्रिका? आवडली आहे काय? एक मिनिट. काय ह्याच्यात काय लिहिलंय? काय? प्रिया वेट्स गौरव मोरे पाहिजे ना. प्रिया वेट्स रोहित माने लिहिलंय. प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. हे बघा ह्याच्यात लिहिलंय. ह्याच्यात बघू. आतमध्ये बघू मला बघू. हे तर पण सेम आहे. सेम आहे. अगं बाई खरंच श्री प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने. अगं बाई
अरे भाई पुढे तू समोर आहे. हा काय गोल घातलाय? काय इथं रोहित मानेचं नाव कसं काय आलं? कोण रोहित माने? भडकू नका. गौरव मोरे पाहिजे ना. आणि प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहित माने हे कसं काय असेल? भडकू ना. मी बघतो एकाच दुसरी झाली असेल उलटी. अरे काय उलटी सुलटी तुमची बघू. सगळ्यावर तेच आहे. यार याने गोळ घातला यार सगळा. ते काय घोळ झालाय म्हणजे माझ्याकडूनच झालाय घोळ. अरे दात काय करतो ते हसण्याची गोष्ट आहे काय मला सांगती? हसण्याची नाही. कोण आहे हा रोहित माने आणि याचं नाव काय आहे आपल्या पत्रिकेवर? तुम्ही मला नको विचारू, मला ह्याला विचारायचं आहे. दिलेलंच नाही. काय कसं काय तमाशा इकडे लोक. अरे सावत्या काय म्हणताय? काय इथे कुणीकडे पत्रिका द्या की आमच्या हाताला का वाटायची द्या. तुझी पत्रिका छापायची होती? मग छापली नाही अजून. अरे ते कामाचा लय लोड आहे रे. मी एकटाच माणूस आहे केवढा करणार. नाही कामाचा लोड लय छापलेले असणार. बघा बघा देतो बघा हुडकाला का काय पाहू कसं काय काही नाही कामाचा लोड लय त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला त्याचा. बाकी काय नाही त्यानंच लिहिला नाही सगळं बाकी काय. हो गावतंय नाही काय उद्घाटन आले हो माझं. सावत्या हे घे. आज तुझ्या पत्रिकेचा काय दुकान करत नाही दुकान माझं घोड्याला नाळ ठोकायचं दुकान आहे. उद्घाटन 16 2 दिवसांनी. वा वा वा. सावत्या ऐकायला का आता कुठे घरी जाऊन चेक कर. नाही लगा शिवलकर काय लगा कव्हरिंग आहे. राजेशाही थाटच की लागा जणू. अरे जा आता 2 दिवसावर उद्घाटन आलंय. जा आता टरारून वाट पत्रिका जा. नाही वाटायच्या आधी बघू दे की मला कसं काय बघाय नको आधी. वा 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 एक नंबर. आयो हाय का आता काय झालं? अय पांडगोळा काय लिहिलंय? गौरव मोरे यांच्या घोड्याला नाल ठोकणे दुकानाचा उद्घाटन 16. हे जायला का माझं नाव पाहिजे इथं. अरे मी रोहित माने आहे. काय झालं? आणि ही गौरव मोरे कोण आहे? अरे बेने गौरव मोरे कोण आहे? मला सांगतो गौरव मोरे कोण आहे? 2 दिवस राहिले तिला का गौरव मोरे कोण आहे? थांब ना बाबा जरा बोलतोय ना कळत नाही का तुला? गौरव मोरे कोण आहे? ऐका ना साहेब 2 मिनिट ऐका ना. काय तुझं बोल काय? ते आहे गौरव मोरे. गौरव मोरे अरे वासाळ मी कसा गौरव मोरे असं? पहिल्यापासून तूच गौरव मोरे आहेस ना. आज मी कसा काय गौरव मोरे? हा गौरव मोरे. सॉरी तुम्ही भडकला म्हणून सॉरी. मीच गौरव मोरे. हाच आहे गौरव मोरे. मीच गौरव. हो मीच गौरव मोरे. मी गौरव मोरे. लाज नाही वाटत तुला? त्याच्यावर सगळं चाललं आता काय लाज वाटायला पाहिजे? सॉरी. माझ्या पत्रिकेत कावर घुसलास? माझ्या पत्रिकेत कावर घुसला? मी तुमच्या पत्रिकेत कुठे घुसलोय? मी तर बाहेर उभा आहे. मारा डोकं पण बनवू नको बरं का माझं. चिडू नको. बघा आला का 2 दिवसावर आले तुम्ही काय तू म्हणतो काय? सॉरी काय जोरात मार पत्रिकेत का बरं घुसला? काय का पत्रिकेत का घुसला मला? माने साहेब तुम्ही चिडू नका. तुम्ही शांत व्हा. तुमचं हात म्हणलं काय ऐका माझं. मी तुमच्या पत्रिकेमध्ये नाही घुसलो. खरं सांगू का माझं लग्न आहे बरोबर. मग इथं गौरव मोरेचं नाव पाहिजे का नाही? तर नवरदेव म्हणून रोहित मानेचं नाव लिहिलंय आणि तुमच्या त्या दुकानामध्ये माझं नाव लिहिलंय आणि खाली काय लिहिलंय? प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. याने सगळा गोळ घातला. यांनी मी गोळ घातलाय. किड्या बाप बदलला सुरू माझा. बाप बदलच माझा यांनी घातलाय. ते चुकीच्या आईला. ही प्रभाकर मोरे कोण आहे? हेच प्रभाकर मोरे आहेत. आता तुमच्या घोड्याला नाळ ठोकतो बघा मी कशी. तुम्ही प्रभाकर मोरे आहे का? पण माझ्याकडे घोडाच नाही. नाल कुठे ठोकणार? तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका. मला कशाला मारताय? पण मी काय माझा बाप बदलला लागा तू. मी करतो. काय करतो? काय तुझ्यामुळे सगळं झालंय. काय करतोय? कर लवकर. काय करायचं? मला नवीन पत्रिका छापून दे. मला माहित नाही. नवीन पत्रिका खूप कामाचा लोड आहे. काहीतरी ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही तुमच्यात. ऍडजस्ट करून घ्या म्हणजे काहीतरी ऍडजस्ट करा ना. काही ऍडजस्ट करणार नाही. यांचं तरी बरं आहे. इकडे मी या कशा पत्रिका वाटू? रोहित माने वेट्स प्रिया. आता ही प्रिया कोण आहे? मी आहे प्रिया. मी काय होत आहे? अरे बापरे तुटलं लग्न. प्रिया तुझ्यामुळे सगळं होतंय. मी मारी ना तुला. क्लिअर कर सगळं. सगळं क्लिअर कर पहिलं. नाही थांबा तुम्ही. मी काय म्हणते प्रथमेशराव
बदला की पत्रिका हा म्हणजे आता इथं कसं झालंय वर चिरंजीव रोहित माने प्रभाकर मोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असं लिहिलं आहे नाही ते जरा बापात चुकलंय माझंच नाव लिहा रोहित संजय माने असं करून टाका. बाकी खाली माझ्या घरातल्यांची नावं टाका आणि खाली ही नावं काय ती शिवा नमा चेतू गौरव पिंकी ही सेम राहिलं तरी चालते ही सगळी सेम असते. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते हे चुकून तुमचं नाव इथं आलंय तुम्ही म्हणताय की मला लग्न करायचंय. नाही नाही एक मिनिट ऐका मी पेनाने काय करतो रोहित मान नाव खोडतो आणि गौरव मोरे बाबाड फोडी त्या अक्षर कुठं नाही तुझा अक्षर कुठे ए बाबा ए कोण आहे तू बाबा. अरे मी सांगतोय काय मशीने छापलेलं नाव आहे. काय काय बोलताय तुम्ही हे? मी ऐका सासूबाई हे बघा मला चिडवू नका मी काय म्हणते ते ऐका. असं खोडून वगैरे अजिबात चालणार नाही. असं खोडता खोडता कागद फाटला वगैरे तर केवढा मोठा अपशकुन होईल. कागद फाटलं तर पुन्हा पत्रिका छापलं तरी अपशकुन होतोय. अरे तुझ्यामुळे झालंय पत्रिका. अरे कर ना यार यार. अरे एवढी लोक ऍडजस्ट करते तू कर ना जरा ऍडजस्ट. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्याचं तर काय फक्त ते घोडाला बस दुकान आहे ना कुठेतरी. मग घोडा लावायचंय ते आहे ना काय काहीतरी ते घोड्याला काय घोड्याला ना ठोकायचं आहे रे. हा ते दुकान स्पेशालिटी आहे बरं का पाहुणं. हा काय ते स्पेशालिटी आहे बरं का माझी. होय काय अशी नाळ ठोकतो का नाही मी अशी टचकन ठोकते. कशी कशी टचकन ठोकते म्हणजे घोड्याला बी कळत नाही माहितीये का. म्हणजे मी घोडा बी झाल्यावर म्हणते अयो झाली पण होय आहे असं आहे बघा. म्हणजे माझा हातच एवढा हलका आहे की नाही असं टचकन ठोकलं की लगेच होऊन जाते बघा. हलका हात आहे बघा की तुम्ही मौशाला हात एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे हात लावू हे बघा की माने रांगडा गडी. तू यार पहिला प्रॉब्लेम क्लिअर करा तुला मारीन मी सांग नाही मी तू एवढा घोळ कसा घातला कसा घातला एवढा मोठा घोळ. तुला मी सॅम्पल पत्रिका दिली होती का नाही सगळं दिलेलं आणून मी सांगितलं हे असं 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 असंच पाहिजे. हा मग तू नाव कसं काय बदललं. मी सांगतो माझी चूक झाली आहे. मी गोळ घातलाय माझी चूक झाली आहे. त्याचं काय आहे तुम्ही जे मला सॅम्पल पत्रिका दिली त्याचा मी ड्राफ्ट बनवला. यांची पत्रिका सॅम्पल त्याचा पण ड्राफ्ट बनवला आणि ते त्या छोट्या पप्पा नानाला दिलं. नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे बंटोल बाबा त्यांचा वार. मग त्यांच्या वारच्या दिवशी मी त्यांचं नामस्मरण करत असतो बंटोल बाबांचं. तर बंटोल बाबांचं नामस्मरण करत असताना ना हा अचानक घोळ झालेला आहे. एक मिनिट हे काय आहे. एक मिनिट नाही चुकलो तुम्ही बंटोळ बाबा तुम्ही बंटोळ बाबा. हा बंटोल बाबा आम्ही पण बंटोळ बाबा. तू पण बंटोळ मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ 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 मी पण बंटोळ जगे सारे बंटोळ बंटोळ. आहे का त्याला का तुमचं तसं असेल तर मग माझं बी बंटोल बंटोल चालतंय मला. अरे कोण आहे मला बंटोल बंटोल काय आहे बंटोल बाबा कुठला आहे. मोठं नाव आहे. आई काय माझ्या आत्ता लक्षात येत आहे सगळं. म्हणजे रोहित मानेचं नाव गौरवच्या ऐवजी या पत्रिकेवर छापलं जाणं हा बंटोल बाबांचा संकेत तर नसेल. बरोबर आहे. अरे कुठला संकेत जो बाबा स्वतःलाच थूक लावतो तो कुठला संकेत देणार आहे. त्यांचा कसा संकेत आहे का. मी जेव्हा जेव्हा बंटोल बाबांना भेटायला जायचे ना तेव्हा तेव्हा बंटोल बाबा माझ्या कानात सांगायचे गोरी नाल इश्क मिठा गोरी नाल इश्क मिठा. बंटोल बाबा पंजाबी गाणं आहे कैसा गोरीनाल इश्क मिठा असं करायचं. किती नाही 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 म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणीतरी नाळ ठोकणारा माझा जोडीदार होणार आहे. अरे तुझ्यामुळे ना मी तयार आहे लग्नाला. म्हणजे बाबांनी संकेत दिलाय म्हणजे संपलं. हेच लग्न होणार आहे म्हणजे आता म्हणजे मी लग्नाला तयार आहे. फक्त एक थोडासा छोटा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम मानाचा कसला प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय आता आपण सगळी लग्नाला जाणार नाही बरोबर. ती दुकान कोण सांभाळणार. हा सांभाळेल ना याला दुसरं काय काम आहे. नाहीतरी हा लग्नाच्या लायकीचा नाही आहे काय समजलं. हा सांभाळील हा तुम्हाला. आणि हे बघ बाबा हे मला यांच्यावर लग्नाला जावं लागेल 4 दिवस. का काम असं काय म्हणजे काय म्हणजे त्याचा ह्याचा आई वडील तिथे येतील लग्नाला माझी ओळख होईल म्हणजे मला पण जरा अंदाज येईल ना. बाकी काय नाही. कसला अंदाज येईल तुम्हाला. काय बोलताय तुम्ही. एक मिनिट तुम्हाला स्किटचा विषय कळला काय आहे.
स्किटचा विषय काय माहितीये का? काय? चुकून गौरव मोऱ्याच्या जागेवर रोहित मानेचं नाव आलं. हा स्किटचा विषय आहे. असं आहे काय? हा असं आहे ते. पहिलं का नाही मला सांगितलं? सांगा. ऐका ना, नका नाही करू. लग्न मोडतंय माझं यार, तुम्ही असं करू नका. होय. आपण एक काम करूया, आपण सगळे बंटोळ बाबांचं दर्शन घेऊया आणि मग लग्नाच्या तयारीला लागूया. काय म्हणता? चला एक मिनिट, एक मिनिट. तू पण बंटोळ, मी पण बंटोळ, सगळे सारे बंटोळ बंटोळ, तू पण बंटोळ, मी पण बंटोळ, सगळे सारे बंटोळ बंटोळ. पत्रिका घ्या, पत्रिका घ्या. ओ, पत्रिका घ्या, पत्रिका घ्या. तू पण बंटोळ, मी पण बंटोळ, सगळे सारे बंटोळ बंटोळ. घेऊन गेले यार ते प्रियाला. गौऱ्या, ते पण बनटोल, मी पण बनटोल, आम्ही सगळं बनटोल. ते पण बनटोल, मी पण बनटोल, आम्ही सगळं बनटोल. बनटोल मी आलो, थांबा, जाऊ नको. अरे तू बाबा काय केलं रे तू? माझा आहे का? पुढच्या वेळी तुमच्या लग्नाच्या पत्रिकांना मी लक्ष घालून छापेन. आता फक्त 4 दिवस प्रामाणिकपणे घोड्याला नाल ठोका. हा, त्याची प्रॅक्टिस तुझ्यापासून करतो. म्हणजे बंटोल सुटला माझा कंट्रोल. अरे काका, अरे नमस्कार. नमस्कार. या बसा. एकदम म्हणजे असं गाईगाईत बोलवलं मला. मी हातातलं काम सोडून आलो इथे. हो. चेतना, ओ राजपूत सर आलेत. आले नाही काय, चेतना मला म्हणाली तुम्ही काय नाही म्हणणार नाही, हातातलं काम सोडून याल म्हणून. असं का? पण कसं आहे सर, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी ना तुम्हाला बोलवणं ना आम्हाला पटलंच नाही. काय समजलं सर? आला तुम्ही. काय ना तुमच्यासाठी चहा कॉफी? नाही ते चहा कॉफी ते होत राहील. पण अचानक काय झालं? का बरं बोलवलं? लग्नाच्या सगळं व्यवस्थित चाललंय ना? कसलं काय व्यवस्थित? आता लग्न होतंय की ह्याची शंका आहे आता. मला एकदम असा धक्काच बसला हो. पण काय झालं असं? मला सांगा, मी काही करू शकतो का? नाही कसं आहे, चेतनाचं तुमचं नाव सुचवलं असं. नंतर ती नाही म्हणाली. काय सरांना आवडेल नाही आवडेल काय सांगता येईल. नाही आवडण्याच्या पलीकडे गेलंय हो आता सगळं. तुम्ही बिंदास सांगा. शेवटी तुकाराम महाराज म्हणूनच गेलेले. भले तरी देऊ कासेची लंगोटी बुवा. घ्या पत्रिका घ्या. नाही आता काय फायदा पत्रिका जुळवायच्या? यांचे सुर तर मानेंसोबत जुळलेत ना. लग्नाची पत्रिका आहे सर. लग्नाची 300 पत्रिका आहेत सर, आणि त्याच्यावर आमच्या नातेवाईकांची नावं घालायची म्हणून तुम्हाला काय यार, याच्यासाठी मला बोलवलेलं आहे नाव लिहायला. सर तुमचं अक्षर खूप चांगलं आहे ना. मी सांगते पप्पांना नेहमी की सरांचं अक्षर म्हणजे अगदी मोत्याचे दागिने. आणि पप्पा पण म्हणतात की सुंदर अक्षर हाच खरा दागिना. पण हा दागिना आमच्या हातातच राहतो ना, तो कोणाच्या गळ्यात जातच नाही. हो जाऊ द्या हो सर, तेवढीच आम्हाला मदत होईल. नाही मी तशी 5-6 पत्रिकांवर नावं लिहिली होती. हो का? त्या पोस्टमननी परत जाऊन द्याला. अरे बापरे, का बरं? अक्षर नको करायला माझा. शेवटी याने मेडिकल स्टोर मध्ये नेऊन द्याल माहिती. पण सर खूप बरं वाटलं सर. काय तुम्ही आलात आणि नावं लिहायला तयार पण झालात. तयार झालो म्हणजे काय 300 पत्रिका आहेत ना सर, 2-3 तास तरी जातील. तुम्ही चहा घ्याच. मी खारी आणि टोस्ट पण आणू का? नको चहा, नको कॉफी, नको मला खारी टोस्ट. बनायला आलो होतो नवरा, झालो मी दोस्त. सर किती मस्त कविता आहे सर. गंदी पटक आहे एकदम. पण माझ्या वेदना आहेत त्यात. आतमध्ये आग लागली, आग. काय मूलव्याध झालाय तुम्हाला? अरे पप्पा नाही मग ऍसिडिटी झाली असेल त्यांना. नाही तुम्ही घ्या खारी बिस्किट घ्या. नको लिवायला घ्या ना. ते कर. लिवा, पहिलं नाव लिवा. बुबुस्तिक बिवलीकर. काय नाव आहे? बुबुस्तिक बिवलीकर आहे. कोण नातेवाईक आहे? असं कसं नाव आहे हे? बापरे भयानक. तुम्ही बायको मॅडम. अरे बायको मॅडम. आला का तुम्ही मला बघून जिगायला असता का नाही? म्हणजे पाणी पाणीच होतं बरं का माझं. बाबा मास्तर नमस्कार. नमस्कार. कसं काय इकडे वाग चुकलास?
ते हे त्यांचं अक्षर चांगलं आहे ना म्हणून आम्हीच बोलवले पत्रिकांवर नावं घालायला. काय सांगताय? पत्रिका नाव घालाय वय? काय लगा काय माणूस आहे का माणूस आहे? मला सांगायचं का नाही तुम्ही लगा पत्रिका माझ्या 700-800 पडले ते घरी मग तुम्ही नाव घाला त्याच्यावर. अहो काय आमची पोरं काय नाव घालते ती वय कुत्र्याचं बाय मांजराला आणि मांजराचं बाय कुत्र्याला वांगडे अक्षर थांबा मी आता लगेच मागून घेतो. नाही तुम्ही पुढचं नाव घ्या. एखादी लिस्ट दिली असती मला तर बरं झालं. लिस्ट काय मी सांगतो सगळी नावं पाठ आहेत माझी. हा दगड्या ऐकी आज इथं खाटाखाली एक गट्टा आहे बघ पत्रिकेचा 700-800 पत्रिका आहे त्या तेवढ्या घेऊन ये इकडे बायको मॅडमच्या घरी. हा हा वा वा ही बेस्ट काम झालेलं आहे. तुम्ही कसे काय आलात सांगितलं? हो लगा महत्वाचं राहिलं. नमस्कार करतो बायको मॅडम. नमस्कार करतो. नाही काय झालं जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे आपण नाही का बैठक घेतली मागे लग्नाची सगळं ठरवलं होतं. लग्न म्हणजे वरात बिरात काढायची डीजे बीजे एकदम दणदण वाजलं पाहिजे संगीत बिंगीत करायचं ठरलं होतं की नाही. तर ते आमचं म्हातार काय म्हणते की ते डीजे जे काय संगीताचा खर्च आहे की नाही ती पुरीकडच्यानं करावा. पप्पा तेवढं घ्या की जुळवून हो. आता बाकी डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च आपण तसं म्हणून अर्धा करतोय की नाही त्याच्यामुळे तेवढं घ्या जुळवून. आता काय दवा नाही पण पप्पा किती खर्च वाढेल आपला. हो ना खर्च केवढा वाढेल. आणि हे बघा आम्ही सोन्यासारखी पोरगी तुम्हाला दिलेली आहे का नाही आणि परत हा एवढा खर्च कोणाला झेपणार आहे. आणि हे बघा आमच्याकडे डीजेवर कोण नाचणार नाही. का बरं? पप्पांचा डान्स कसा 2 पावलं पुढे 2 पावलं मागे पण ते स्वतःच गाणं पण म्हणतात त्यांना डीजेच नाही लागत ना. मला काय डीजेची गरजच नाही का नाही. डीजे पाहिजे ना मास्तरांनो तुम्ही नाचाल काय? अरे मी काय मायकल जॅक्सन आहे का नाचायला? म्हणजे तुम्हाला डीजे नको. शांता शेळकेंच्या कविता काय कोणी डीजेवर ऐकणार आहे का? तुम्ही नक्की नसणार नाही? नाही फायनल ठरलंय तुमचं? ठरलं. मग हेच वरातीत उभं करू ती पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन. काय बोलताय तुम्ही? शोभत सरांना असं बोलता शोभत तुम्हाला? आपण हे पाहिजे ना वरातीत. त्यांना केस नाहीये चटका बसेल ना. अरे मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने बोलताय. तुम्ही तर मजाक करताय हो. नाही चटका नाही सर खरं. सर मी तुमच्या बाजूनेच बोलते सर. तो दिवा ना हळूहळू तापतो खालून चटका बसेल सर. मग इथे चटका बसतोय तो कोणाला दिसतच नाही तन्मा आहे ना. इथे नाही घ्यायचंय पण दिवा दिवा इथे घ्यायचा आणि इथं नाचायचंय ना. इथे का? मी हे काही रिकामे धंदे करणार नाहीये. मी फार तर चारोळी म्हणेन सुरेश भटांची. ते पण प्रेक्षक असे स्थिर असले तर चालतंय की हो. तुम्हाला दिली 5-10 मिनिटं लग्नात. म्हणजे जेव्हा तू नहाशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल मग माझे मन तुझ्या वाटेवर वनवनेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. पण हे जर चालू असेल त्यावेळेस आई याने माझी चड्डी काढली का? अरे आय मरी माय खायचो इकडे शिलकणार आहे तू. ओ बो अरे गुलाबजामुन वाट असं काही चालू असेल बंद करून टाकीन मी ते. नाही भटांची कविता आहे ती. दोन जाऊ दे तुमची कविता. अरे त्याला म्हणजे कसं विरहिनी आहे विरहाची कविता आहे ती अशी म्हणजे त्याला असा माहोल असला पाहिजे की नाही. तेवढा आहे सर. मला माहितीये माहोल असो नसो तुम्ही माझ्यासाठी सगळं कराल. म्हणजे हे माझं चांगलं व्हावं असंच वाटतं ना सर तुम्हाला? हे तर वाटतच मला काय आता. पण मला तुमचं काही पटलेलं नाहीये. काय? आपलं साधेपणाने लग्न करायचं ठरलं होतं ना मग तुम्ही तुमच्या घरी थेट सांगून टाकायचं ना. तुम्ही इकडे कशाला घरी बोलायचं होतं? हो बायको मॅडम बोललो की मी घरी. विषय काय झालाय ऐका बायको मॅडमचे पप्पा. विषय काय झाला आपण जेव्हा बैठकीला बसलो नाही लग्नाच्या त्यावेळेस आमच्या म्हाताऱ्याला आपण इन्व्हॉल्वच केला नाही. त्यामुळे म्हातारा भाईसाटलंय आता. होय काय? त्याच्यामुळे म्हाताऱ्याच्या बाजूने सगळं घ्यायला लागणार आहे आपल्याला. कळलं का? आता कसं शेवटी पुरीच्या आयुष्याचा विषय. लग्न करून ते आमच्याकडे येणार सुनबाई बनणार सासरे बोवायचं घरात. आयुष्यभर एकमेकाची तोंड बघायची ती. तुम्ही आत्ताला का 4-2 पैशासाठी मागं पुढं कराल पण ते घरातलं बेंजो आहे की नाही ती हिच्या मागं टिवटिव करत बसेल. त्याच्यामुळे काय आयुष्यात जर शांतता पाहिजे असेल की नाही आत्ता त्याच्या यायला दन 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 वाजून जाऊ द्या. तुम्ही पण चुकी ना आम्ही पण चुकी. विषयच नाही काय. कळलं का? आणि कितीचा खर्च येणार आहे? काय डीजे बघितला तर संगीताचा खर्च 1.5-2 लाख खर्च फक्त. किती? 1.5-2 लाख रुपये फक्त खर्च. त्याला काय 2 लाख? मग अरे मला मिळालेलं सोनेरे क्षणाचं मानकर मी सगळं विकलं. तेव्हा कुठं हा लग्नाचा पैसा माझ्याकडे तयार झालेला आहे माहिती आहे. आता माझ्याकडे अजिबात पैसा उरलेला नाही आहे आणि आता परत सुवर्ण क्षण मिळवायची माझ्याकडे ताकद उरलेली नाही.
कळतंय का तुम्हाला? ऐका ना. नाही मी थकून गेलेलो आहे काय जमा. ऐका ना बायको मॅडमचे पप्पा ऐका की माझं. आता जो डीजीला पैसे लागतील ना 1.5-2 लाख रुपये तर तुम्ही देऊन टाका आणि आमचं नाव सांगा की आम्ही दिलेलं म्हणून. हा चांगली आयडिया आहे माने. हो हो हो. काय मी पैसे काय आत्ता दिन चिकार पैसे आपल्याकडे पण विषय कसा आहे मी पैसे दिले तर ते बँकेचा मेसेज म्हाताऱ्याला जातोय ना ते बोंबलायला लागणार परत. त्याच्यामुळे काय करा आत्ता पुरतं जरा तुम्ही जागा ऍडजस्ट करून घ्या कळलं का मग त्याच्यावर सोल्युशन काढू आपण. नाही आहे मग माझं सोल्युशन ठरलेलं आहे. काय पप्पा? ह्या पत्रिका मी सगळ्या जाळून टाकणार आणि जो मिळल पोरगा त्याच्याशी मी लग्न लावून देणार. ऐका अरे केस रंगवले ते लग्नासाठी असं नका बोलू तुम्ही. काका मिळेल तो कशाला? तुम्ही जर म्हणजे असं नीट आजूबाजूला बघितलं तर एखादा सज्जन सालस भेटू शकतो बा. म्हणजे आपलं एक सांगितलं आणि एक पोरगा आहे तो तर असा विंडोवर उभा होता त्याला तुम्ही वेटिंग वर टाकला त्याला परत विंडोवर आणलं तर बरं होऊन जाईल. आणि त्याला विंडोन त्या ढकलून खाली. म्हणणार मास्तर तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आमचं महत्वाचं चाललंय ना. ऐका ना तुम्ही असा डायरेक्ट टिपेचा निर्णय नका ना घेऊ जरा थांबा ना थोडं तुम्ही आपण करू ना काहीतरी ना आमच्या म्हाताऱ्याच तरी काय चुकतंय हो काय सांगा बरं. लग्न कसं आयुष्यात एकदाच होतंय की नाही त्याच्यामुळे जोरदार झालं पाहिजे. आणि आमच्या माने खानदानाचं कसं असतंय माहितीये का नाद केला पण वाया नाही गेला त्याच्यामुळे कसं लग्न जोरदार झालं पाहिजे तेवढं त्याला काय करा की आता माझ्यासाठी तुम्ही बाकी मी आहे की सांभाळाय सगळं. नाद करा म्हणे काही अर्थ नसतो अशा गोष्टींना. अरे लग्न आहे ना असं साधेपणाने झालं पाहिजे जास्त नातेवाईक बिते काही नाही. हा मोजकाच खर्च केला पाहिजे असं म्हणजे अक्षरांची मंगलाष्टका अशी आसमंतात घुमली पाहिजे आशीर्वादांच्या अशा अक्षता पडल्या पाहिजे. कायला पाहिजे डीजे फिजे आणि एवढी दवंडी पिटायची असेल ना कवी केशव सुतांची कविता म्हणावं. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणानी भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजा आणुनी. बरं झालं तुम्ही भेटलं होतं. माझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा तुतारी वाजवायला याल काय तुम्ही. ते बोलले मजा आणून तुतारी द्या म्हणून बोललो. अरे मी का तुतारी वाजवू का हो? अरे शब्दशः अर्थ नका घेऊ त्याच्या मागे काय दडले माझ्या मनात काय चाललंय त्यांना कोणालाच समजत नाही. मला समजतंय ना सर. काय इथे कोणाला समजत नसलं तरी मला समजतंय किती उच्च विचार आहेत सर तुमचे. मला का नाही आधी लक्षात आले. पण तुमची चूक आहे सर. काय तुम्ही नुसतं माहोल बनवण्याच्या नादात ना तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवायचे राहून गेले. अहो ऐका ना बायको मॅडम. काय आता पप्पानी सांगितलं लग्न मोडलं तर मोडलं आता फक्त मॅडम. बरं बाबा मॅडम ऐका ना तुम्ही जरा समजून घ्या ना मला. आता मला सांगा तुमची ती परीक्षा असती त्याच्यात जर एखादं पोरगं नापास झालं समजा त्याला 30 मार्क पडली तर 5 मार्क तुम्ही ग्रेस देऊन त्याला ढकलताय की नाही पुढं ढकलताय की नाही. लगा आपलं लग्न आहे होय करा ना एवढं तर करूच शकता ना तुम्ही लग्नासाठी. अहो पण आत्ता मार्ग काढून लग्नाची चाचणी परीक्षा पास व्हाल पण पुढे संसाराची वार्षिक परीक्षा त्याचं काय कराल. क्या बात आहे मॅडम क्या बात आहे. हा स्टँड घेतला ना या स्टँडवर कायम राहा तुम्ही. आणि म्हणजे काही काही पोरं तर अशा असतात ना काका फक्त नारळ आणि पोरगी दिली की झालं. पण वाजलं की ते आता नारळ आणणार कुठं ना. पप्पा म्हणणं फक्त पोरगी दिली तरी चालेलो. अरे मास्तरड्या माने तुम्ही काम करा ना तुमचं. तुम्ही रिस्पेक्ट आहे बरं का तुमच्याबद्दल. तुम्ही आता माझ्या डोक्यात जायला लागलाय बरं का. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आमचं बोलणं चाललंय ना. नाही ते बरोबरच बोलतायत. काय बरोबर बोलतायत मॅडम. का मी हे सगळं मान्य करायचं. उद्या तुमचे पप्पा प्रत्येक सणाला माझ्या पप्पांकडे काहीतरी मागतील जावयाला द्या जावयाला द्या. माझ्या पप्पांनी काय करायचं. काय करायचं मी आणि परत सुवर्णाक्षर मिळवायची माझ्यात आता ताकद उरलेली नाही. आता मी थकलेला आहे. अरे ऐकून घ्या ना बायको मॅडम. ऐका ना अहो रीतिरिवाज असतोय ना लग्नाचा त्यो है की नाही. आणि रीतिरिवाजानुसार नवऱ्याकडची मंडळी असते की नाही त्यांचा मान मोठा असतोय कळलं का. तो मान राखला गेला पाहिजे. नाही राखायच्या नाही राखायच्या. काय जबरदस्ती का तुमची. आम्हाला आमची पोरगी नाही द्यायची तुम्हाला. अरे नाव घाल्या तुम्ही नाव घाला बरं का. शिक्षक नाव घाला तुम्ही. मी शिक्षक माझ्या मस्तकात जाताय तुम्ही. आता तुम्हाला मध्ये बोलायला सांगितले का कोणी. तुम्ही थांबा ना मास्तर. तुम्ही नका ना असं करू. तुम्ही थांबा ना. तुम्ही उगाच आगीत तेल ओतायचं काम करताय आता तुम्ही. मी आगीत तेल ओततोय. काय करताय तुम्ही सांगा बरं. ओ काका अरे काहीतरी बोला ना. असं काय बघताय तुम्ही. अरे काय बोलू मी. हा आता यांचा सारखा सारखा जर खर्च वाढत गेला तर मी काय करायचा. उद्या हिचं लग्न झाल्यावर मला माझा नवा संसार मांडायचा आहे. पप्पा काय पप्पा उगाच काय हेअरस्टाईल केलेली आहे मी.
हा अरे उद्या तू नवऱ्याकडे गेल्यानंतर मला दुसरीकडे मन रमवायला नको. अरे मग शब्दकोडी सोडवा. हा मी मग भजनी मंडळात जा, लाफ्टर क्लबला जा. लग्नाची काबरं करायची आहे तुम्हाला. मी तर म्हणतो काका या वयात तुम्ही आहे ना लग्नात जेवायला सुद्धा जाऊ नका. काय बोलतोय? अजिबात नाही. ते जेवण सुद्धा पचणार नाही तुम्हाला. अरे काय ग अरे एवढी बॉडी बनवली आहे, दंडपाई ठका मारलेले आहे, आम्हाला पोरगी भेटत नाही. ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या दुखत आहेत त्यांना दुसऱ्यांदा घोड्यावर बसायचे. वा रे वा. अरे पण त्यांना नाही ना द्यायची पोरगी अर्धान बिंडोक माणसाला. माने तुम्ही थांबा ना, तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू बरं का. तुम्हाला सांगितलं ना नावल्या म्हणून तुम्ही. बायको मॅडम नाही काय नाही. आता थांब, तुमचा माझ्यावर जीव आहे का नाही? हाय मी पप्पांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. मी नाही जाणार. काय नाही केलं आम्ही, एवढा खर्च केला ना आम्ही ऑलरेडी लग्नासाठी. मी लोन काढलंय स्वतः, अजून काय करायचं माने? मॅडम तरी सांगत होतो तुम्हाला नका नादाला लागू. नुसते पैसे 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 ना. मोठं घर आणि पोकळ वासा आहे हा. आणि ओ काका ती डोळ्याची झापड आहेत ना ती अशी नीट उघडा. तुम्हाला एखादा चांगला पोरगा आजूबाजूला दिसू शकतो. नाही दिसेल हो दुसरा पोरगा, पण आमचं काय ठरलं होतं अर्धा अर्धा खर्च करायचा. बरोबर आहे. हा आता हे काय म्हणताय तुम्ही आणखी खर्च करा. आता नवीन पोरगा शोधायचा म्हणजे तिथे अर्धा अर्धा खर्च आला. 1,00,000-2 लाख रुपये आणायचं कुठं आम्ही? मी देतो. तुम्ही? मी देतो. म्हणजे काय पै जमा करून मी 2-1 लाख रुपये जमा केलेले आहेत. मी देतो 2 लाख रुपये. एक मिनिट. अरे काय त्याच्यात म्हणजे 2 लाख रुपये काय तुमच्या देऊ शकत नाही म्हणजे खरंच गेले. चेक करा. चेक करा. हा आता चेक करा. आणि आता बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला आहे ना जो तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमाला तुमच्या अटींवर लग्न करेल असा पोरगा भेटून जाईल तुम्हाला. पैसे खरंच आले. अरे पण गरजच नाही ना. गरजच नाही ना. पैसे आलेले आहेत, विषय मिटलेला आहे. लगा मास्तर काय करू लागा तुम्ही या इकडं. कशाला मक्कू घेतला? नाही पण ते पैसे ऐका पप्पा, आता विषय मिटलेला आहे. लग्न आपलं ठरलेलं होतं की नाही? 2 लाख रुपये ह्यांनी पाठवलेले आहेत. नाही पण ते ह्यांनी असू दे ना, असू दे ना. ह्यांचे अरे त्याच्या याला 200 टन ऊस गेला या वर्षी. पुढच्या महिन्यात पट्टील. 3ऱ्या महिन्यात तुमचे पैसे रिटर्न करणार आपण. तुमचे पैसे नकोत मला. चेतना मॅडमच्या दुसऱ्या लग्नासाठी दिलेले आहेत ते. आपण आता ठरलेलं आहे तर दुसरं करायची गरज नाही. तुम्ही बोलता बरोबर दुसऱ्या लग्नासाठी ते बरोबर आहे. पण आता कसं पैसे मिळायला प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला. मग ते पैसे वापरू ना आपण. हो आता नवीन पोरगा कशाला शोधा? कोण एवढी दगदग करणार ना? अरे काय दगदग करायची? 15 अंशात मान फिरवली तरी कळेल तुम्हाला दुसरा मुलगा आहे. माणूस थकतच नाही यार. बसा ना तुम्ही तुमचं काम करा. काय बोलतो मी? पप्पांचं बरोबर आहे सर. आता इतकी सगळीकडे बातमी झाली आहे की माझं आणि मानेंचं लग्न ठरलंय. आता जर मी दुसऱ्याशी लग्न केलं तर माझी इमेज डाऊन नाही का होणार सर? नाही तर काय गावाले म्हणतील नवरा सोडलेली बायको म्हणून. अरे असं कसं बोलताय तुम्ही? अरे लग्न मोडलेली म्हणतात नवरा सोडले. त्याच्यासाठी लग्न तर झालं पाहिजे. अरे होणार. अरे कसं होणार? हे बघा जे पहिलं लग्न ज्या तारखेला होणार आहे ना त्याच तारखेला दुसरं लग्न होईल. म्हणजे जे दुसरं लग्न आहे ना ते खऱ्या अर्थाने पहिलं लग्न आहे. कळतंय? अरे काय बघताय तुम्ही? काही तर बोला ना हो. मी काय बोलणार? पप्पा मला सांगतील त्या फांदीवर बसून मी संसार करणार. अरे तुमच्या लग्नाच्या झाडाला मी 2 लाखाचं खत दिलंय त्याच्या काय? मास्तर तुम्ही नका ना लोड घेऊ. हे आहे ना, हे बघा तुमच्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघं जोडीनं करणार. विषयच कट आहे. काळजी नको. खूप खूप बाबा उपकार झालं तुमचं. अहो केवढा प्रसंग आला होता माझ्यावर. चेतना मी काय करतो आपण ना स्टिकर लावूया पत्रिकेवर. स्टिकर लावूया आणि त्याच्यावर लिहूया आमच्या बाईंच्या लग्नाला यायचं आमंत्रक राजपूत सर. कसं वाटतंय? बेस्ट आहे. हे बेस्ट आहे. फायनल करून टाका. फायनल. बरं झालं. उपकार झालं श्यामराज. नाही काय झालं आमचं बाकी काही नाही हो. थोडी लग्न मोडणार. मग बरं मी काय म्हणतो ना मी पटकन जाऊन स्टिकर घेऊन येतो. तोपर्यंत पाहुण्यांच्या चाय पाणी बघून घे. हो पप्पा. गुरुजी चाय घेऊन जा वायशी नाकावडी. आणि तेवढी नावं टाका सगळी. पत्रिका बी कुठं राहिलं बघतो. माने या चहा देते. टोस्ट पण पाहिजे बरं का चहा. बरं तुम्ही एक लाजू नका. खऱ्याचं काही खरं नाही, खोट्याची दुनिया आहे. सुरेश भट बरोबर बोलतात हो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. अरे बापरे.
नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला बोला. मी कातील प्रभाकर मोरे. नमस्कार. ही माझी बायको रसिका. नमस्कार. आणि हे आमचं दशावतार रात्री झालेलं जागरण. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बापरे. अरे हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला काय सेवा करू आपली. बोला. 2 कॉर्नरची तिकीट द्या आमच्यासाठी आणि ह्याला 1 कॉर्नरचं तिकीट द्या दुसऱ्या साईड. ओके. 1 मिनिट. कसली तिकीट. हे यशाचं रहस्य पिक्चर आहे ना. नाही. सस्पेन्स आहे ना. सस्पेन्स थ्रिलर आहे ना. नाही नाही नाही. पिक्चर बरा आहे का पिक्चर. तुम्ही बसा. या बसा बसा बसा. यशाचं रहस्य हा माझा सिनेमा नाहीये. मग यशाचं रहस्य हे माझं ऑफिसचं पोस्टर आहे. येस येस. हा माझा पिक्चर आहे. नाही नाही नाही. माझं हे ऑफिसचं पोस्टर आहे. मला वाटतं तुमचा पहिला पंच पाहता तुम्हाला माझ्या ऑफिसची गरज आहेच. बस मी तुम्हाला मदत करणार. सांगा मी तुमची काय सेवा करू. आता काय सांगू म्हणजे ना आमचं ना असं काही चांगलं घडणार नाही. आयुष्यात ना काही चांगलं होऊकच नाही आमचा. बर. हा आयुष्याचा फार प्रभाकर झाला आमच्या. म्हणजे बोर झाले एकदम. काय मजा नाही. म्हणजे वसाडे मी बोर आहे. हा मी बोर आहे. हा मी जर आलस केला असता तू आला असतास. आला असतास. तुम्ही आळसच करायला पाहिजे होतं. माझा जन्माला येऊन फायदा काय. थोबाड फोडीन जास्त बोलास तर. 1 मिनिट. सांगा काय घाबरतो काय मी तुम्हाला? दात पडीन जास्त. मी बोर आहे. अरे काय करताय असं भांडू नका. तुम्ही वडील आहात ना आणि तू मुलगा आहेस ना रे. असं भांडायचं नाही. मला कळतंय वहिनी तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. आयुष्यात काही घडत नाहीये. काहीच होत नाहीये. काहीतरी दुःख आहे मला सतत वाटत राहते ना. मग तुम्ही योग्य जागी आलेला आहात. काय सांगताय काय. येस. यशाचे रहस्य माइंड गुरुवर पृथ्वी प्रताप. मी तुम्हाला आज एक अशी गुरुकिल्ली देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सुखाचे सगळे दरवाजे उघडणार आहेत. आणि ती गुरुकिल्ली म्हणजे मॅनिफेस्टेशन. काय हो पण मी असं ऐकलंय हे रोज रोज असं मॅन्युफॅक्चरिंग केलं ना की थकवा येतो. एक मिनिट. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही नेमकं काय समजता. ते आपण रोज नाही काय सकाळी असं पाल्याला जाता. कधी 20 किलोमीटर कधी 21 किलोमीटर. ते मॅरेथॉन. अच्छा. आणि ते थंड हवेचे ठिकाण. ते माथेरान. नको करू हे. तर मी काय म्हणतो मॅनिफेस्टेशन फार महत्वाची गोष्ट आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर आपण युनिव्हर्सकडे काहीतरी मागायचं. एखादी गोष्ट आपल्या मनात धरायची आणि आपण युनिव्हर्सकडे मागायचं आणि युनिव्हर्स ती गोष्ट तुम्हाला देतं. नाही पण मी काय म्हणतो आपण एखादी अशी गोष्ट मनात अशी धरली तर परत मागायची काय गरज आहे. धरायची म्हणजे अशी पकडायची मनात. धरायची आणि पकडायची एकच आहे का. तुम्हाला कळतं ना वहिनी मला काय म्हणायचं. हा तसं थोडं कळतं. एक्झॅक्टली. म्हणजे एक्झॅक्ट अजून उलगडून सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा मनात विचार करायचा की ही गोष्ट मला हवी आहे आणि ती गोष्ट युनिव्हर्सकडे मागायची. मग युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट देणार. म्हणजे आपण जा काय मागू तर ते आपल्याला देतलं. एक्झॅक्टली. युनिव्हर्स म्हणजे इच्छा पूर्ण करणारा जिनी. मग मला तिच्याशी लग्न करता येईल काय. अरे इच्छा ना काहीतरी मोठ्या असल्या पाहिजेत. लग्नच कशी काय अंतिम इच्छा असेल मला सांग तुझी. नाही लग्न करणं म्हणजे मोठी इच्छा आहे. बाकी किरकोळ आहे त्याच्यात काय मजा नाही. अरे किरकोळ शब्द पण तुझ्यापेक्षा मोठा आहे रे. तू सूक्ष्म कॅटेगरीत मोडतोस. हा सुषमा चालेल मला. हा तू गप्पा बस रे. तू गप्पा बस मूर्ख. अजिबात आता आमच्या मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाहीयेस तू. मग आता मला सांगा तुम्हाला जर युनिव्हर्सकडे काही मागायचं असेल तर तुम्ही काय मागाल. 2 जुड्या चाकवत. 2 जुड्या चाकवत मागा. मला 70 रुपये गावलं तरी चालतील. मला 1 कोटी रुपयाचं पाहिजे. दळबद्री आहात रे. काय युनिव्हर्स कडनं काय मागाल तर चाकवत 2 जुड्या 70 रुपये आणि खोडरबर. मग आमचं काय फार मागणंच नाही आहे. सप्टी 70 रुपये देते ना. आणि आमचं जेवणाचं काय दुपारीला 1 वेळेला भाजी करायची आणि मग काय रात्रीचं थोडंसं पाणी घालून वाळवायचं भाताबरोबर खायचं. काय आमची काय मिजेसच नाही. जास्त अपेक्षा हे नाही. असलं काहीतरी नाही मागायचं युनिव्हर्सकडे. मोठं काहीतरी मागा. जगभरात बघा काय चाललंय. मेक्सिको मधला टोनी सतत काहीतरी मागत होता. तो युनिव्हर्सला सांगत होता की मला पैसे हवेत मला श्रीमंत व्हायचंय. एक दिवशी अचानक त्याच्या गॅरेज मध्ये पैशांची बॅग आली आणि तो श्रीमंत झाला. मॅनिफेस्टेशन वर्क्स. युनिव्हर्स वर्क्स. आपलं तुम्हाला सांगतो फ्लोरिडा मधला बेनला खूप मोठं बेकर व्हायचं होतं. त्याची बेकरी होती. त्याचं पावाचं दुकान होतं. तो लोकांना सांगायचा की माझा पाव एक दिवशी मोठा ब्रँड होणार. आज त्याचा पाव बेनपाव नावाने प्रसिद्ध आहे. मी काय म्हणतो हा जर तुमचा काय युनिव्हर्स आहे ना तर फक्त त्याच लोकांचा ऐकतो काय. म्हणजे आता इथं सरमेश बसलाय श्याम बसलाय ह्यांचं काय ऐकत नाही.
गेला बाजार तो पिपी तरी पृथ्वी प्रताप तो लय करतो ना युनिव्हर्स त्याचं म्हणणं ऐक ना काय त्याचा ऐकतो युनिव्हर्स. येस 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 त्याचं सगळं उत्तम चाललेलं आहे, छान काम चाललेलं आहे. पण लग्न उग नाही ना अजून. काय पोरगी भेटणार नाही काय? नाही करायचं आहे, युनिव्हर्सला मागतोय, पण प्राजक्ता माळी इंटरव्ह्यू मध्ये भलतंच बोलते, त्यामुळे मी काय करू. विषयाकडे येऊया आपण. विषय वळवून चालणार नाही. युनिव्हर्स बद्दल बोलतो. युनिव्हर्सकडे आपण कसं मागायचं, काय मागायचं त्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. आभाळाकडे असं बघायचं, हात उंचवायचे आणि म्हणायचं हे युनिव्हर्स मला जे हवं ते मला सगळं दे. मग काय होतं, तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांची एक शृंखला तयार होते. ती शृंखला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी या अशा युनिव्हर्स मध्ये सांगते आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला मिळतात. असं सगळं म्हणजे हे आपण युनिव्हर्सकडे मागताना असं हात वर करायचं. येस. आणि असं मोठ्या वाड्याने बोलायचा. येस. पण त्या युनिव्हर्सला माझ्या बगलीचा वास गेला. मग तरी मी तुमका सांगताय ना तर फुसफुस करा म्हणून. केवढं वाज येता. ते थोडं नाही इथे मारताना ते थोडं इथे पण मारा. शांत बसा एकदम गप्प बसा. काय चर्चा आहे ही? असा हात केल्यावर युनिव्हर्सला बगलेचा वास नाही करणार. गप्प बसा. मुद्द्याच लक्षात घ्या ना तुम्ही. मला सांगा तुमचं आयुष्यात लक्ष काय आहे? माझं लक्ष तसं आता सध्या तुमच्याकडे वासाडे हा कधी ध्यानासारखी आहे कुठे हिला? आग लागली जेव्हा तोंडाला ती. अरे हिथं मदन बाण असताना या मेण्याच्या पुतल्याकडे बघते. तुम्ही मदन बाण आणि आई तो मदन बाण त्या परबिनीकडे बघता त्याचं काय? तुम्ही परबिनीकडे बघणं सोडा, मी दुनिया सोडतलय. तू दुनिया सोड, मी परबिनला घरात आणते बघ. दुनिया सोडूक. अरे थांबा ना यार, थांबा ना रे, थांबा प्लीज प्लीज थांबा. कौतुकच नाही. अरे त्या परबिणीला एकदा विचारा तिला काय हवंय. हे काय विचारणार आहे? तर परबिनीचा नवरा यांना मरच तोर मारेल. मला मारेल वासाड्या, मला मारेल, करून टाकेन. जास्त भांडू नका. काय आहे मॅनिफेस्टेशन आपलं? सॉरी मॅनिफेस्टेशन काय आहे आपलं? तुम्ही लक्षात घ्या ना. युनिव्हर्स तुम्हाला कशा गोष्टी देणार आहे याचा अंदाज घ्या ना. तुम्ही युनिव्हर्सकडे जेव्हा मागाल, लक्ष म्हणजे मी काय म्हणत होतो, तुमचं लक्ष असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे, एक काहीतरी इप्सित असलं पाहिजे की नाही? नाही काका चुकतंय तुमचं. ते इस्पिक नाही, उच्चार सुधरा जरा. इस्पिक आहे इस्पिक. बापाला सांग, बापाला उच्चार सुधरा. मला सांगतोय. लक्षात घ्या, युनिव्हर्सकडे जेव्हा तुम्ही काहीतरी मागता, जेव्हा तुम्ही काहीतरी मॅनिफेस्ट करता, तेव्हा त्याचे 4 चरण असतात. पहिला चरण म्हणजे काय तर निर्णय, दुसरा चरण म्हणजे काय तर मागणी, तिसरा चरण म्हणजे काय तर प्रयत्न आणि चौथा म्हणजे प्राप्ती. आता निर्णय, आपण काहीतरी ठरवायचं, निर्णय घ्यायचा, आपल्याला जे हवं ते त्याला सांगायचं, मागायचं, मग मागितल्यानंतर आपण प्रयत्न करायचे आणि मग आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त होणार. आता तुम्ही निर्णय करा. केलाय मी, निर्णय केलाय. सांग बाळा. हा परब्या मला बाप म्हणून नकोय, मला दुसरा बाप पाहिजे. माझा पण निर्णय झालेलो. काय? मला माझ्या नवऱ्याची बॉडी ना जॉन अब्राहम सारखी होई आणि चेहरा ना श्रमेश बेटकर सारखं होयो आणि आवाजानं सोनू निगम सारखं होयो. त्याचा चेहरा, श्रमेचा चेहरा तू मला लावणार आहेस? गप्प बसा रे मूर्खांनो. मूर्ख आहात का तुम्ही? हो काय? कशावरही काय रिस्पॉन्ड करता? थांबा जरा, मी काहीतरी सांगतोय ना मागण्यासारखं. मागा ना रे. नसेल जमत तर वेगळी पद्धत सांगू का? एवढं सगळं नसेल जमत तुम्हाला, निर्णय, मागणी, प्रयत्न, प्राप्त, तर रोज असा हात वर करा आणि माझ्या मागणं एक प्रार्थना म्हणा. हे पंचमहाभूतांनो, मी माझ्या अंतःकरणापासून तुला काहीतरी मागतोय, ते मला दे. एवढं कठीण? एवढं कठीण कोणाला जमणार आहे? तुम्हाला हेही जमणार नसेल तर आणखीन सोपी पद्धत सांगू का? सांगा. जे तुम्हाला हवंय ते सगळं कागदावर लिहायचं आणि तो कागद तुमच्या घरात लावायचा. येता जाता ते वाचायचं, आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर ते बिंबवायचं की मला हे हवंय, मला हे हवंय. मग ते तुम्हाला मिळणार. अच्छा, एक काम करा. हा घ्या पेपर. हे घे पेपर, घे पेन देतो. थांब, हे घे, लिहा. तुम्हाला जे हवंय ते याच्यावर लिहा. ह्याच्यावर लिहायचं ना? हा लिहा. चांगली गोष्ट मागा, मोठी गोष्ट मागा. दाखवत बिकवत नको. कोणाचं तरी भलं होईल, आपलं भलं होईल अशी गोष्ट मागा. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल अशी गोष्ट मागा. युनिव्हर्स ती देणार, विसरू नका. झालंय? लिहिलंय का? सांग काय लिहिलंयस बाळा, सांग. माझ्या बापाची एक पण गोष्ट पूर्ण करू नको.
माझ्या नवऱ्याची इच्छा एक पण पूर्ण करू नको. माझ्या बायकोची आणि माझ्या पोरग्याची एक पण इच्छा पूर्ण करू नको. ए निघा तुम्ही मूर्खांनो. इच्छा पूर्ण करू नको, इच्छा पूर्ण करू नको. अरे मागायचं आहे ना, घालवायचं आहे का समोरच्याचा? युजलेस. चल याच्यानं काय होणार नाही. अरे हवेत गोष्टी कोण ऐकणार आहे? आपल्याकडे बरं आहे. लयच फालतू फालतू नाही ते काय यशाचं रहस्य जाणून घेण्यापेक्षा आपण ईशाचं रहस्य जाणून घेऊ. ती कशी 2-2 आवाजात बोलता ना.